हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी सायलेंटली आपली एनर्जी ड्रेन करते. ती गोष्ट आहे ओव्हर थिंकिंग. एपिसोडच्या एंडपर्यंत तुमच्याशी 3 सिंपल स्टेप शेअर करेन जे आपल्या रोजच्या जीवनात अप्लाय केल्याने ओव्हर थिंकिंग नक्कीच कमी होईल. तर हा एपिसोड एंडपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आजचा एपिसोड चालू करण्याआधी मला एक स्पेशल न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. माइंडफुल कट्टा आता 1000+ सबस्क्रायबर्सची फॅमिली झाली आहे. ऑनेस्टली तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं. तुम्ही जे प्रेम, ट्रस्ट आणि एनकरेजमेंट दिला त्याच्यामुळेच आजचा हा माइलस्टोन अचीव्ह करणं आम्हाला शक्य झालं आहे. आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज असंच माइंडफुल कट्टा चॅनलला सपोर्ट करा आणि आपलं प्रेम देत राहा. तर वळूया आजच्या विषयाकडे. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जेव्हा आपल्या फोनची बॅटरी 5% होते, आपण सगळं काम थांबवतो. व्हिडिओ पॉज, गेम बंद आणि चार्जर शोधायला लागतो. कारण एक गोष्ट आपल्याला ठाऊक असते, बॅटरी संपली तर फोन डेड. पण स्वतःची मेंटल बॅटरी 5% झाली आहे हे आपल्याला कधी जाणवलं आहे का? सकाळी उठल्यापासून मनात खूप गोष्टी सुरू असतात. कामाचं प्रेशर, स्टडीजचे टेन्शन, घरच्यांच्या अपेक्षा, फ्युचरची भीती आणि ह्यामध्ये सगळ्यात डेंजरस आहे ओव्हर थिंकिंग. ही एक अशी गोष्ट आहे जी दिसत नाही आणि थांबवता सुद्धा येत नाही. थोडे एक्झाम्पल्स पाहूया. तुम्ही जेव्हा कोणाला मेसेज पाठवता, मेसेज स्टेटस सीन दाखवतो, बट अजून रिप्लाय आलेला नसतो. त्या क्षणी मनात विचार सुरू होतो की मी काही चुकीचं तरी बोललो नसेल ना, समोरचा व्यक्ती नाराज असेल का. वळूया दुसऱ्या एका एक्झाम्पलकडे. कधी कधी पार्टीला जाऊन आल्यावर नेक्स्ट डे ती पार्टी आठवते. मनात विचार येतात की काल सगळे हसत होते, पण मी काही जास्त बोललो का? माझा जोक ऑकवर्ड वाटला असेल का? पार्टी संपली आहे, लोक घरी गेले आहेत, सगळ्यांच्या लाईफमध्ये पुढचा दिवस सुरू झाला आहे, पण तुमचं मन अजूनही कालच्या पार्टीतच अडकलेलं आहे. पार्टीचे सीन्स रिपीट होतात, वर्ड्स रिपीट होतात आणि प्रत्येक रिप्ले सोबत तुमची मेंटल बॅटरी हळूहळू नकळत ड्रेन होते. आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट कुठली, तर हे सगळं चालू असतं कोणतीही ॲक्च्युअल प्रॉब्लेम नसताना. आपलं मन थकून जातं, पण त्याला रिचार्ज कसं करायचं हे कळत नाही. ओव्हर थिंकिंग फक्त स्ट्रेस वाढवत नाही, तर तुमची डिसिजन घेण्याची क्षमता देखील कमी करते. ओव्हर थिंकिंग थांबवायची म्हणजे मनाला एक डिरेक्शन देणं आहे. मित्रांनो, आता मी तुमच्याशी 3 सिंपल स्टेप्स शेअर करेन जे कुठेही कधीही वापरता येतात, ज्याने हळूहळू ओव्हर थिंकिंग आणि माइंड काम करायला मदत होईल. तर वळूया आपल्या फर्स्ट स्टेपकडे. जे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे ते करा. सिंपल एक्झाम्पल बघूया. तुम्ही एका प्रोजेक्टवर काम करताय आणि डेडलाईन जवळ येत आहे, तर मनात ऑटोमॅटिकली विचार सुरू होतात, प्रोजेक्ट डेडलाईनच्या आधी कंप्लीट होईल का? बॉस काय म्हणतील? हे सगळे विचार तुमची एनर्जी ड्रेन करतात. आपण हे विचार करा की तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे. आज 1 तास सिन्सिअरली काम करणं, मोबाईल बाजूला ठेवणं आणि कदाचित स्मॉल टास्क कंप्लीट करणं. जे तुमच्या हातात आहे त्याच्यासाठी आपली एनर्जी यूज करा. जेव्हा ॲक्शन सुरू होतो तेव्हा ओव्हर थिंकिंग लगेच कमी होते, आज आपलं माइंड त्या टास्कवरती फुल्ली फोकस्ड असतं. तर वळूया आपल्या स्टेप 2 कडे. जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही ते सोडून द्या. हे सगळ्यात डिफिकल्ट स्टेप आहे, कारण आपल्याला लोक काय विचार करतील याची खूप काळजी लागून असते. कोवर्कर काय बोलतील, लोक जज करतील का, हे मनात नक्कीच चालू असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय विचार करतील हे कधीच आपल्या कंट्रोलमध्ये नव्हतं आणि राहणारही नाही. जेव्हा तुम्ही कंट्रोल नसलेल्या गोष्टींवर ओव्हर थिंक करता तेव्हा आपली मेंटल बॅटरी फुल स्पीडनी ड्रेन होते. मनाला एक वाक्य सांगा, हे माझ्या हातात नाही आणि मी ह्या विषयावर विचार करणार नाही. स्लोली अँड कामली हे रिपीट करा, तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. तर वळूया
आपल्या नेक्स्ट स्टेपकडे, जो आहे स्टेप 3. जे अनक्लिअर आहे ते नोट डाऊन करा. हा स्टेप एकदम मॅजिक सारखा काम करतो. फ्युचर अनक्लिअर आहे, रिलेशनशिप कन्फ्युजिंग आहे, एक्झाम रिझल्टचं टेन्शन आहे. हे सगळं मनात ठेवणं म्हणजे आपल्या डोक्यात ब्राउझरसारखं 1000 टॅब्स ओपन ठेवणं आहे. एक पेपर घ्या आणि स्टार्ट रायटिंग. परफेक्ट सेंटेन्सेस नको, ग्रामर नको, फक्त थॉट्स नोट डाऊन करा. नोट डाऊन करताना तुमचे विचार तुमच्या माइंडमधून बाहेर पडतात. मन हलकं होतं, थॉट्स ऑर्गनाइज होतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर थिंकिंग कमी होते. आता वळूया आजच्या पॉवरफुल टिपकडे. सकाळी उठल्यावर 10 मिनिटं किंवा रात्री झोपण्याआधी हे 3 स्टेप्स फॉलो करा. कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्हाला नक्की मोठा डिफरन्स दिसेल. मन एकदम शांत होणार नाही, पण आजपेक्षा उद्या नक्कीच थोडं हलकं वाटेल आणि तेच हिलिंगची सुरुवात असते. तर मित्रांनो, हे स्टेप्स नक्की फॉलो करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ओव्हर थिंकिंग कुठल्या सिच्युएशनमध्ये सर्वाधिक होते. आणि आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माइंडफुल कट्टा चॅनलला यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि स्पॉटिफायवर नक्की फॉलो करा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा सपोर्ट आम्हाला नवीन विषयांवर बोलण्याचं प्रोत्साहन देतो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि बोलूया एका नव्या विषयावर. तर ऐकत रहा आपलं आवडतं पॉडकास्ट माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. अंटिल देन, स्टे सेफ अँड कीप स्माइलिंग.